हॅलो फ्रेंड्स, ऐश्वर्या क्रिएशनमध्ये मी ऐश्वर्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत हा लोकरीचा पाऊच बनवायला अतिशय सोपा आणि पटकन होईल असा आहे. यामध्ये तुम्ही तुमचे इयरपॉड ठेवू शकता किंवा इयरिंग्स, काही कार्ड्स किंवा कॉईन्ससुद्धा ठेवू शकता. चला तर मग हा पाऊच कसा बनवायचा ते आज आपण बघूया. सुरुवातीला आपण इथे स्लिप नॉट घालून घेणार आहोत. आता इथे आपल्याला 4 चेन घालून घ्यायचे आहेत. 1 2 3 आणि 4. त्यानंतर पहिल्या चेनमधून आपल्याला स्लिप स्टिच घालून घ्यायचं आहे. म्हणजे इथे आपली 4 चेनची रिंग तयार होईल. आता इथे आपण 5 चेन घालून घेणार आहोत. 3 4 आणि 5. त्यानंतर आता ह्या रिंगमध्ये आपल्याला 3 डबल क्रोशे घालून घ्यायचे आहेत. 1 2 आणि 3. तर डबल क्रोशे झाल्यानंतर इथे आपण 2 चेन घालून घेणार आहोत. 1 2. आता परत आपल्याला इथे 3 डबल क्रोशे, 2 चेन अशा पद्धतीने आपल्याला हा रो कंप्लीट करून घ्यायचा आहे. आता दुसऱ्या रोसाठी आपण इथे 3 चेन घालून घेणार आहोत. 1 2 आणि 3. त्यानंतर ह्या पुढच्या जागेत किंवा ह्या व्ही मध्ये आपल्याला 2 डबल क्रोशे घालून घ्यायचे आहेत. 1 2. त्यानंतर आपल्याला पुढच्या प्रत्येक टाक्यामध्ये 3 डबल क्रोशे घालून घ्यायचे. 1 2 आणि त्याच्या पुढच्या टाक्यात 1. त्यानंतर परत पुढच्या व्ही मध्ये आपल्याला 2 डबल क्रोशे घालून घ्यायचे. 2. आता आपण इथे 2 चेन घालून घेणार आहोत. त्यानंतर परत त्याच व्ही मध्ये आपल्याला 2 डबल क्रोशे घालून घ्यायचे. 1 2. आता परत पुढच्या प्रत्येक टाक्यामध्ये एक एक असे आपल्याला 3 डबल क्रोशे घालून घ्यायचे. 1 2 आणि 3. अशा पद्धतीने आपण हा राऊंड इथे कंप्लीट करून घेणार आहोत. आता आपण ब्राऊन कलरची लोकर इथे अटॅच करून घेणार आहोत. त्यानंतर इथे आपल्याला आता 3 चेन घालून घ्यायचे आहेत. 1 2 आणि 3. आणि पुढच्या प्रत्येक टाक्यामध्ये आपल्याला एक एक डबल क्रोशे घालून घ्यायचे. 1 2 3 4 आणि 5. त्यानंतर आपल्याला इथे व्ही मध्ये 2 डबल क्रोशे, 2 चेन आणि 2 डबल क्रोशे घालून घ्यायचे. आणि उरलेल्या 3 बाजूला आपल्याला 7 डबल क्रोशे, 2 डबल क्रोशे, 2 चेन, 2 डबल क्रोशे घालून घ्यायचे. अशा पद्धतीने आपण हा स्क्वेअर कंप्लीट करून घेणार आहोत. आता नेक्स्ट राऊंडसाठी इथे आपण 3 चेन घालून घेणार आहोत. त्यानंतर पुढच्या प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे म्हणजे 7 डबल क्रोशे घालून घ्यायचे. त्यानंतर व्ही मध्ये आपण 2 डबल क्रोशे, 2 चेन, 2 डबल क्रोशे घालून घेणार आहोत. आणि उरलेल्या तिन्ही बाजूला आपल्याला 11 डबल क्रोशे घालून घ्यायचे. आणि शेवटी आपल्याला परत 3 डबल क्रोशे घालून स्लिप स्टिच घालून लॉक करून घ्यायचे आहे.
अशा पद्धतीने स्क्वेअरच्या प्रत्येक बाजूला आपल्याला 15 डबल क्रोशे बनवून घ्यायचे आहेत आणि हा स्क्वेअर कंप्लीट करून घ्यायचा आहे. आता नेक्स्ट राऊंडसाठी मी इथे पिंक कलरची लोकर घेतली आहे आणि आता आपण इथे 3 चेन घालून घेणार आहोत. त्यानंतर त्याच्या पुढच्या प्रत्येक टाक्यामध्ये आपल्याला एक डबल क्रोशे घालून घ्यायचा आहे. म्हणजेच आपण ह्या बाजूला 9 डबल क्रोशे घालून घेणार आहोत. त्यानंतर व्हीमध्ये आपल्याला 2 डबल क्रोशे, 2 चेन, 2 डबल क्रोशे घालायचे आहेत आणि उरलेल्या तिन्ही बाजूला आपल्याला 15 डबल क्रोशे घालून घ्यायचे आहेत आणि सगळ्यात शेवटी आपल्याला 6 डबल क्रोशे घालून स्लिप स्टिच घालून लॉक करून घ्यायचे. म्हणजे इथे आपण 19 डबल क्रोशे स्क्वेअरच्या एका बाजूला घालून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपण हा स्क्वेअर पूर्ण करून घेणार आहोत. आता नेक्स्ट राऊंडसाठी आपल्याला परत 3 चेन घालून घ्यायचे आहेत आणि पुढच्या प्रत्येक टाक्यातून आपल्याला एक डबल क्रोशे घालून घ्यायचा आहे. म्हणजे सुरुवातीला आपल्याला 11 डबल क्रोशे घालायचे. त्यानंतर व्हीमध्ये 2 डबल क्रोशे, 2 चेन, 2 डबल क्रोशे आणि पुढच्या तिन्ही बाजूला आपल्याला 19 डबल क्रोशे आणि 2 डबल क्रोशे असं घालून घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला 8 डबल क्रोशे घालून स्लिप स्टिच घालून लॉक करून घ्यायचं आहे. म्हणजेच इथे चौकोनाच्या प्रत्येक बाजूला आपल्याला 23 डबल क्रोशे घालून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने हा रो पण आपण इथे कंप्लीट करून घेणार आहोत. आता मी इथे ब्राऊन कलरची लोकर अटॅच करून घेतली आणि इथे आपल्याला आता सुरुवातीला एक चेन घालून घ्यायची. त्यानंतर त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये आपल्याला एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचा आहे. परत त्याच टाक्यात आपण एक डबल क्रोशे घालून घेणार आहोत. आता आपण इथे 3 चेन घालून घ्यायचे. 1 2 3 आणि ह्या टाक्यामधून आपल्याला सुई काढून एक सिंगल क्रोशे घालून घेणार आहोत. त्यानंतर परत खालच्या टाक्यामध्ये मगाच्याच टाक्यामध्ये आपल्याला इथे परत सिंगल क्रोशे घालून घ्यायचे. सिंगल क्रोशे घालून झाल्यानंतर आपल्याला आता पुढच्या 4 टाक्यांमध्ये 4 स्लिप स्टिच घालून घ्यायचे आहेत. त्यानंतर परत पुढच्या टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे, त्याच टाक्यात एक डबल क्रोशे, त्यानंतर 3 चेन आणि परत त्याच टाक्यामध्ये आपल्याला एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हा राऊंड आपण कंप्लीट करून घेणार आहोत. आता मी पाऊचसाठी म्हणून इथे 2 स्क्वेअर तयार करून घेतले. आता याच्या तिन्ही बाजू आपण शिवून घेणार आहोत आणि एका बाजूला आपण इथे चेन लावून घेणार आहोत. आपला पाऊच इथे रेडी झालेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.